महात्मा बसवेश्वरांच्या चबुतऱ्यासह पुतळ्याचेही दुरुस्ती काम सुरू. शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केल्यानंतर ज्या पद्धतीने जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम सुरू करण्यात आले, त्याचबरोबर पुतळा दुरुस्तीचे देखील काम सुरू करण्यात आल्याचे चित्र शनिवारी अचानक बसव कार्यकर्त्यांनी जाऊन पाहणी केल्यानंतर समजले. 19 मे 2025 ला तो पुतळा महापालिकेने नियुक्त केलेल्या बसव ब्रिगेडच्या देखरेखीखाली व मूर्तिकार महेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चबुतऱ्यावरून हटवून त्यांच्या स्टुडिओमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र गेली 7 महिने तो पुतळा जैसे थे स्थितीत होता. लाक्षणिक उपोषण होईपर्यंत त्या पुतळ्याची दुरुस्ती केलेली नव्हती. बसवप्रेमींनी अचानक स्टुडिओला भेट दिली तेव्हा पुतळ्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झालेला दिसून आले. यावेळी यंत्राच्या सहाय्याने पुतळ्यावर जमलेला रंगाचा थर हटवण्याचे काम सुरू होते. या प्रसंगी उपस्थित बसवप्रेमींना मूर्तिकार महेश शहाणे यांनी सांगितले की पहिल्यांदा पुतळ्यावरील रंगाचा थर हटवणार, त्यानंतर ज्या ठिकाणी पुतळ्याला भेगा आहेत त्या भेगा ब्रॉन्झ धातूच्या साहाय्याने बुजवून घेणार. पुतळ्याच्या वरील भाग आणि कमरेच्या खालील भागादरम्यान मोठी फट राहिली होती. त्यातून पावसाचे पाणी पुतळ्यामध्ये जात होते, त्यामुळे पुतळ्याची झीज होण्यास प्रारंभ झाला होता. ती फट देखील ब्रॉन्झ धातूच्या साहाय्याने बुजवून घेण्यात येणार आहे. या प्रसंगी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, बसव ब्रिगेडचे शहर सचिव राहुल जत्ती, सहसचिव अविनाश बिराजदार, लक्ष्मीकांत बिराजदार, मल्लाडे, अभिषेक पाटील आदी बसवप्रेमी उपस्थित होते.